श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी आला आहे. हा संदेश नसून तुमच्यासाठी एक चिन्ह आहे की तुमच्या समस्या लवकरच नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहे. या संदेशाला संपूर्णपणे ऐकून घ्या, कारण तशी देवाची तुम्हाला आज्ञा आहे. जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत असाल तर चमत्कार घडतील. तुमच्या दिशेने देवाचे कार्य सुरू झाले आहे. देव तुम्हाला आज म्हणत आहे, आजचा शुभ दिवस तुझ्यासाठी खूप काही आश्चर्यकारक आहे आणि खूप काही आनंदाने भरलेला आहे. खूप उशीर होण्याआधी हा संदेश ऐकल्यास तुम्ही तेही प्राप्त कराल, ज्यात तुमच्यासाठी सुख आनंदाने भरलेला काही वेळ तुमच्यासाठी देव देत आहे. आज हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे जीवन अनपेक्षित आशीर्वाद आणि दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल. तुमच्यासाठी चमत्कार उलगडणार आहेत आणि तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर होय देवा, मी सज्ज आहे असे टाईप करा. येणारे परिवर्तन तुमच्यासाठी सुख देणारे, आनंद देणारे आहे. जर तुम्ही हे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दैवी संदेश तुमच्या पुढे येणे हे एक चिन्ह आहे की तुमच्या समस्यांचा अंत लवकरच होणार आहेत. त्या सर्व काही नष्ट केल्या जातील. तुम्ही देवाच्या कृपेने परिपूर्ण बाळ आहात, म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कारिक असू शकतात, कारण देव तुमच्यासाठी ते उलगडणार आहे जे तुम्हाला आजपर्यंत अरहस्यमय वाटत होते. कदाचित पुढल्या क्षणाला सुद्धा तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त कराल. जर हे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर आत्ताच होय देवा, तुमचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा. देव तुमच्यासाठी कधीतरी अशा गोष्टी करणार आहेत ज्या परिवर्तनाने भरपूर आहेत आणि ज्या तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन आलेल्या आहेत. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर अगदी काही काळातच तुम्ही ते प्राप्त कराल. प्रथम आपण देवाचे आपल्या जीवनात सतत उपस्थितीबद्दल आभार मानूया. देव तुमच्या असलेल्या स्थितीत खूप काही परिवर्तन घडवून आणत आहेत. जे परिवर्तन तुमच्या मनाला हवेसे आहे तेच परिवर्तन देव तुमच्या आयुष्यात आता घडवणार आहेत. जर तुम्ही एखाद्या नात्यापासून, एखाद्या अशा व्यक्तीपासून खूप काही कंटाळले आहात, खूप काही त्रास देऊन त्यांनी आता तुमच्या जीवनाला खूप नकोसे केले आहे, तर आता ती वेळ येत आहे ज्या क्षणाला देव त्यांना निवडून तुमच्या जवळून दूर करणार आहेत. तुमच्या अपेक्षा, इच्छा काय आहेत हे तुम्ही देवाकडून लपवू शकत नाहीत. मला त्या सर्व काही इच्छा माहीत आहे. तुम्ही जरी आज काही गोष्टींना नकारात्मक समजत असाल, पण सर्व काही तुमच्यासाठी सकारात्मक घडणार आहे. देव तुमच्यासाठी अतूट प्रेम, मार्गदर्शन, आपल्या सभोवताली एक संरक्षण कवच निर्माण करत असते. देव तुमच्या प्रत्येक आव्हानात आशीर्वाद देण्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभा असतो. त्या क्षणाला, प्रिय मुला, आज मी तुला माझ्या अमर्याद प्रेमाच्या सामर्थ्याची आठवण करून देऊ इच्छितो. माझे प्रेम बिनशर्त, अटळ आणि शाश्वत आहे. तू ज्या क्षणाला माझी प्रार्थना केली आहेस त्या क्षणापासून तुझ्या इच्छापूर्तीचे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवले आहे. कुणीही तुझ्यापासून ते हिरावून घेऊ शकत नाही जे तुझ्यासाठी निर्माण झाले आहे. मग ते आशीर्वाद असो की काहीतरी
असे कार्य जे तुझ्याकडून कधीही काढून घेण्यात, हिरावून घेण्यात येणार नाही. देवांचे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही इथे पृथ्वीवर का आहात? तुमची जीवनाचा मुद्दा काय आहे किंवा यानंतरचे जीवन काय आहे? देवाकडे या प्रश्नाची उत्तरे आहेत आणि तुम्ही स्वतःसाठी ते सत्य जाणून घेऊ इच्छिता का? जर तुम्ही जाणून घेऊ इच्छिता तर देव तुम्हाला त्याचे उत्तर नक्कीच प्रदान करतील. जो कोणी जी इच्छा प्रगट करतात देव त्यांना ते मार्गदर्शनही प्रदान करतात. वाईट वेळ कधीही, कठीण वेळ कधीही अशी येत नाही. ती काही ना काही चुकीच्या कर्मांमुळे येऊ शकते. म्हणूनच निरंतर चांगले कर्म करत राहा. जीवनात ज्या क्षणाला तुम्हाला चांगले करण्याची इच्छा, उत्सुकता निर्माण होते त्या क्षणाला ते कार्य करण्यात सुरुवात करा. कुणाचीही इच्छा न बाळगता ते कार्य सुरू करा, कारण प्रत्यक्ष परमेश्वराने, भगवंताने तुमची निवड त्या कार्यासाठी केली आहे. म्हणून उत्सुकतेने ते कार्य करण्यास सुरुवात करा. तुम्ही तुमची प्रगती, इच्छित आशीर्वाद नक्कीच प्राप्त कराल आणि त्यातून मिळणारा आनंदही तुमच्या मनाला भारावून टाकणारा असेल. ज्या क्षणाला तुम्ही ते सर्व काही कराल ज्यात तुम्हाला अधिक समाधान, अधिक आनंद प्राप्त होईल, तर जिद्दीने ते करण्यासाठी तत्पर व्हा. जर तुम्ही तत्पर असाल तर होय म्हणा. तुमच्या मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. तुमच्या सर्व मार्गांनी त्याचा स्वीकार करा आणि तो तुमचे मार्ग सरळ करेल. सावध राहा, विश्वासात स्थिर राहा, पुरुषांसारखे वागा, बलवान व्हा. तुम्ही जे काही करता ते प्रेमाने होऊ द्या, कारण जेव्हा तुम्ही काही गोष्टी अशा करू शकता ज्या तुमच्या सामर्थ्यावर आहेत, मग त्यासाठी इतरांकडे विचारपूस करणे थांबवा. स्वतःचे बल वाढवा आणि आपले निर्णय क्षमता ईश्वराच्या, देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा आणि ते निर्णय करा, कारण सर्व काही देव पाहत आहे. जेव्हा तुम्ही विश्वासाने परिपूर्ण होता तेव्हा तुमचे निर्णय अचूक ठरतात. काहीही अशा गोष्टी घडत नाही ज्या तुमच्या विरोधात जातात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जर प्रेमाने परिपूर्ण होऊ इच्छितोस, तुला हवे असलेले प्रेम, आनंद आणि ते सुसंवाद हवे आहेत, तर तुला देखील ते देण्याची तयारी ठेवावी लागेल. जेव्हा तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवता तेव्हा ते सर्व काही घडू लागते, पण तुम्ही ते देण्यास सुरुवात केल्यास ते अधिक प्रमाणात तुम्हाला मिळू लागते. ज्याप्रमाणे या ब्रह्मांडाचे काही नियम आहेत, जर तुम्ही 1 पट द्याल तर तिप्पट तुम्हाला प्राप्त होते. त्याचप्रमाणे त्या प्रेमाचे देखील आहे. जर तुमचा विश्वास असल्यास, होय मी ते प्रेम स्वीकार करतो असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी काही कठीण वेळेत तुम्हाला तुमच्या शत्रूंसमोर असे निर्णय घ्यावे लागतात. मग त्यासाठी धैर्यवान व्हा, बलवान व्हा, कारण शत्रूंना घाबरू नका, कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तुमच्या पुढे आहे, तुमच्या बरोबर असेल. तो तुम्हाला चुकवणार नाही किंवा तुम्हाला सोडणार देखील नाही. घाबरू नका किंवा निराश होऊ नका. पुढे पाऊले टाका. तुमचे ते शत्रू हार मानतील अगदी तुमच्या समोर. तुम्ही हे घडताना सर्व काही पाहाल. देव म्हणतात, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो, जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. हार मानू नका. भीतीने मागे वळून पाहू नका. पुढे चालत राहा. पुढे पाऊले टाकत राहा, कारण पुढील काळात मोठा विजय प्राप्त करण्यासाठी तुम्ही हार मानू नये. निश्चित माना की पुढील काही काळात तुम्ही विजयी व्हाल, कारण तुम्ही हार मानली नाही. तुम्ही या संयम आणि धैर्याला
ठेवून पुढे चालत जा. मग तो मोठा विजय तुमचाच आहे. देव सर्वात कठीण परिस्थितीतही तुमच्या सोबत आहेत. देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहेत आणि ते तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला तिथे जायचे आहे जिथे घेऊन जावे. ज्या ठिकाणी तुम्ही देवाची अपेक्षा ठेवता तिथे देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. तुमच्या कठीण काळातही तुम्ही देवाला प्रार्थना केली, तो संयम ठेवला, तो धीर ठेवला तर देवाची अनुभूती तुम्हाला होते आणि सर्व काही स्पष्ट होऊ लागते. तुम्हाला तुमच्या जिंकण्याचे खूप काही आशीर्वाद प्राप्त होतात. देव म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तू यशस्वी होऊ शकतोस. तू हार मानू नकोस, कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. तू तर जिंकण्यासाठी आला आहेस आणि तुझे जिंकणे ठरलेले आहे. मग घाबरून कसे चालणार? मला विश्वास आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता. मी तुला एक कारणासाठी बनवले आहे. तुमचे जीवन अपघाती नाही. मी तुला खूप काही मोठे बनवतो. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही जे आहात ते तुम्हाला देवाने देणगी आहे. तुम्ही जे बनता ते देवाला दिलेली तुमची देणगी आहे. तुम्ही जर देवाकडे वळला आहात, देवाचे हे संदेश ऐकत आहात, तर तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. संपूर्ण विश्वास देवावर आणि दैवी शक्तीवर ठेवा. तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा करत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात दिल्या जात आहे. देव आज घोषित करतात की देव तुमच्या पाठीशी आहेत. जेव्हा तुम्ही पुढे जाता, ते कर्म करू लागता, तेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात. तुमचे कठीण काळ देखील संपू लागतात. जीवनातील जे काही अर्थपूर्ण आहे ते तुम्हाला प्राप्त होण्याचे ते धैर्य देखील देवांकडूनच येत आहे. त्याला आनंदाने स्वीकार करा आणि आनंदी राहा, उत्साही राहा. तुम्हाला जे काही कर्म प्राप्त आहे त्यात तुम्ही आनंद उत्सव मनवावा असे देव तुम्हाला सांगत आहेत. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तुम्ही थकल्यासारखे, तणावग्रस्त आणि खूप काही खचल्यासारखे वाटत असतानाही मी तुम्हाला धीर देतो. मी तुम्हाला बळ देतो आणि मी तुम्हाला ते धैर्य देतो, ज्यामुळे तुम्ही अधिक सशक्त, बलवान आणि सामर्थ्यवान व्हाल. कारण दैवी कृपा तुमच्यावर प्रत्येक क्षणाला होत आहे. तुमच्या समोर जर हा संदेश आला आहे तर तुम्ही माझे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. म्हणूनच तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकायला घ्याल त्या क्षणालाही माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल. ते जरी तुम्हाला आज स्पष्टपणे दिसत नसले तरीही काही चिन्ह तुम्हाला दिसणार आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षाही अधिक बलवान आणि शक्तिशाली होणार आहात. तुम्ही तुमची एकाग्रता वाढवा, कारण त्यामुळे तुमची बल अधिक वृद्धी होईल आणि तुम्ही अधिक ते पाहू शकाल जे मी तुम्हाला दाखवू शकतो. मी तुला कुठल्याही परिस्थितीत एकट्याला पाठवणार नाही. प्रत्येक प्रसंगी मी तुझ्या सोबत असेल. हा विश्वास ठेव की तुझा देव प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबतच असणार आहे. तेव्हा प्रत्येक कार्याला न घाबरता पुढे जा, कारण तुमचा मोठा विजय त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी देव तुम्हाला नेऊ इच्छित आहे. जर तुम्हीही तुमच्या त्या इच्छित स्थळी, त्या तुमच्या विजयाच्या ठिकाणी पोहोचू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा. देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. देव म्हणतात, माझ्या बाळा, माझ्या योजना तुझ्यासाठी महान आहेत, कारण तुझा देव तुझ्या नशिबाचे द्वार उघडत आहे. जे काही आजपर्यंत काही कारणांमुळे बंद होते ते देखील तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जात आहेत. तुम्ही कल्पना करा, त्या कल्पना सत्यात उतरताना देव तुम्हाला अनुभव देणार आहे. जर तुम्ही तुमच्या नशिबाचे द्वार उघडू इच्छित असाल तर होय देवा, मी ते उघडण्यास तुम्हाला आशीर्वाद मागत आहे.
देव म्हणतात, बाळा, ज्या ठिकाणी तुझे कल्याण आहे, ज्या ठिकाणी तुझ्यासाठी खूप अशा गोष्टी आहेत, जेव्हा देव तुम्हाला अडचणीच्या काठावर ढकलतो तेव्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही पडल्यावर तो तुम्हाला पकडेल किंवा तो तुम्हाला उडायला शिकवेल. जर तुम्ही उडण्यासाठी तयार व्हायला तयार असाल तर, झेप घेण्यासाठी तयार असाल तर मी झेप घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. जर तुमची इच्छा आहे की तुम्ही देवाला पूर्ण अनुभव करू इच्छिता तर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या कार्यांमध्ये स्वतःला सोपवून द्या आणि त्या कार्यांमध्ये इच्छित प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करत असताना ते कर्म पूर्ण करा. जे कर्म तुम्हाला आज प्राप्त आहेत ते देवाकडून तुम्हाला प्राप्त आहेत, तेव्हा ते टाळण्याचा प्रयत्न करू नका. देव जेव्हा तुमच्या इच्छित कार्यांमध्ये तुम्हाला यश प्रदान करतात तेव्हा तुम्ही अधिक आनंदी आणि स्वतःला सुखी प्राप्त करता. कारण ते सर्व काही देवाकडून येत आहे, त्यात आनंद आहे. देव म्हणतात, बाळा, स्वतःशी कधीही हार मानू नकोस. कारण जेव्हा तू त्या स्थानी पोहोचायचा प्रयत्न जरी करशील ना तरी मी तुझ्या सोबत असेल. मी तुला हरू देणार नाही. तुला मी माझा आशीर्वाद प्रदान करतो की तू पुढील काळात विजयी होशील आणि तू विजयी घोषित या क्षणाला मी करत आहे. तेव्हा आता तू प्रयत्न कर, प्रयत्नशील राहा. कारण प्रयत्नांनीच तुझा विजय निश्चित आहे. बाळा, एकाग्र मनाने त्या कार्यात मन लावा आणि अधिक प्रगतीसाठी ते प्रयत्न सोडू नका. जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्हीच विजयी आहात. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणतो. काही गोष्टी कठीण वाटत असतानाही तुमच्यासोबत काही चमत्कारिक घटना, काही गोष्टी घडू लागतात. तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे. कधी कधी तुम्हाला असे वाटते की हे कार्य माझ्यासाठी अशक्य आहे, पण देव आणि देवाचे आशीर्वाद ते सर्व काही शक्य करू शकतात. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि त्या कार्याला संपूर्ण करण्यासाठी देवाकडे आशीर्वाद मागा आणि मग बघा चमत्कार. तुम्ही जे काही आकर्षित करत आहात तेच तुमच्या मार्गात येऊ लागेल. तुम्ही कधीही हरणार नाही, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. आताही या क्षणीही जे स्वामी भक्त आहेत, स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवतात, त्यांनी लिहा, माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान. तुमचा विश्वास अधिक वाढेल आणि तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त कराल. आताही उशीर झालेला नाही. तुमचे इच्छित तुमच्या मार्गात आहे. देव म्हणतात, बाळा, कितीही काही अडचणी आल्या तरीही शत्रूंपासून घाबरण्याची तुला आवश्यकता नाही. तुमच्या शत्रूंनी किंवा इतरांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही मग तुम्हाला सर्व काही चमत्कार वाटू लागेल. तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही, कारण ते प्रत्यक्षात तुम्ही देवाकडून प्राप्त करत आहात. माझ्या मुला, माझ्या बाळा, तू खूप काळजी करत आहेस. मी कोण आहे हे लक्षात ठेवा. माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही. साधेपणाने जगा, उदारपणाने प्रेम करा आणि मनापासून काळजी घ्या. दयाळूपणाने बोला. बाकीचे देवावर सोडा. तुम्हाला जे दिसत नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. आज जरी तुम्हाला ते अशक्य वाटत आहे, पण त्याची शक्यता मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा माझे आशीर्वाद येतात तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात. बाळा, मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुझ्यासाठी काहीही कठीण नाही. आता ते अगदी सहज आणि सोपे होणार आहे. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. संयम ठेवा, धीर ठेवा आणि पाऊले पुढे टाका. तुम्ही देवावर ज्या क्षणाला विश्वास ठेवला असेल त्याच क्षणाला तुमचे ते कार्य
पूर्ण होणारा आशीर्वाद, ती आनंदाची बातमी तुम्हाला प्राप्त होईल. देव आज तुम्हाला म्हणत आहे, तयार व्हा. तुम्ही जिथे आता आहात तिथे तुम्ही कायमचे असणार नाही, कारण देव तुमच्या जागा परिवर्तित करत आहे. तुम्हाला उच्च ठिकाणी ठेवण्यासाठी देव ते कार्य करत आहे, ज्यामुळे तुमची जागा बदलल्या जात आहे. तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. आणि या संदेशावर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला, जे भक्तिमय आहे, श्री स्वामी संदेश तुमचे सहर्ष स्वागत करते. सबस्क्राईब करायला विसरू नका. देव तुमची काळजी घेत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घ्याल. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर आता मनातले क्लेश, दुःख आणि त्रास सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा, कारण या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती आज तुमच्या पुढे स्वामी रूपात प्रगट झाली आहे. तुमच्या मनातील इच्छा प्रगट करा, देवाला सांगा, प्रार्थना करा, कारण देव ती ऐकतात आणि हे संपूर्ण ब्रह्मांड त्या देवापर्यंत तुमची इच्छा पोहोचवते. त्याचप्रमाणे हा संदेश देखील या ब्रह्मांडाने तुमच्यापर्यंत आणला आहे. स्वतः स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे एका चमत्कारापेक्षा काहीही नाही. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करत असाल तर तुम्ही रोज असेच स्वामींचे दिव्य पवित्र बोल ऐकू शकता, कारण ते तुमच्या मनाला ती उभारी देणारे आहेत, तुमच्या मनाला जागृत करणारे आहे. तुमच्या मनाला ते हारलेले असेल तर एक नवीन चैतन्य देणारे आहे. जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. देवाचे आशीर्वादी रूपी संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. तुम्ही भाग्यवंत ठराल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आहे. तू ज्या काही अपेक्षा ठेवतोस त्या पूर्ततेकडे वळवल्या जात आहे. तुम्हाला त्या पगारवाढीसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मी जास्त वाढवत आहे, कारण तुमची वाढ होणे हे तुमच्यासाठी भाग्याचे लक्षण ठरणार आहे. म्हणून मी आज तुम्हाला तुमच्या पगारापेक्षाही जास्त वाढीव देणार आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल, तुमच्या उन्नतीसाठी, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ते किती आवश्यक ठरू शकते हे तुम्ही जाणता, तेव्हा तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू शकता. मी तुमच्यासाठी ते पाठवत आहे. काही काळातच तुम्ही ते सर्व काही आनंद मिळवण्यासाठी सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज असाल तर कुठल्याही क्षणी तुम्ही ती आनंदाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक राहा, कारण ती तुमची बातमी तुम्हाला लवकरच दिल्या जाईल, ज्या बातमीमुळे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण परिवार, कुटुंब आनंदित होणार आहात. सर्व काही तुमच्यासाठी शक्य होईल, कारण देव तुमच्यासाठी एक खूप काही मोठा आशीर्वाद जो तुम्हाला आनंद प्रदान करून देणारा आहे, तो अचानक तुमच्यापर्यंत बदलासकट येत आहे. जे काही परिवर्तन, बदल येत आहे ते तुमच्या कल्पनेसाठी आणि तुमच्यासाठी आनंददायक आहेत, कारण तुम्ही त्याचा विचार खूप काही कल्पनांमध्ये केला आहे. म्हणूनच देवाने तुमच्या कल्पनेच्या रूपात आता तुम्हाला आशीर्वाद प्रदान केला आहे. कधीही निराश होऊ नका, आशा सोडू नका. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण देवाचे कार्य जरी कधी काही काळात उशिरा होत असेल पण ते तुमच्यासाठी देव योग्य वेळेवर ते सर्व काही प्रदान करतात जे तुम्हाला हवेसे वाटत आहे. या आठवड्यासाठी तुमची ध्येय काहीही असली तरी मी जाहीर करतो की तुम्ही सर्व काही आव्हानं पेलू शकता. तुम्ही काही गोष्टींमध्ये विलंब करत असाल तर तो विलंब सोडा आणि आपल्या कार्यात अधिक मन रमवा, कारण तुम्ही जे काही प्राप्त कराल ते उच्च असेल, ते तुम्हाला खूप काही आनंददायक असेल, तुमच्या प्रगतीसाठी इच्छित असेल
म्हणूनच त्या प्रगतीसाठी स्वतःला तयार करा. देव म्हणतात, बाळा, हार मानू नका. सर्व काही गोष्टींची वेळ ही निश्चित असते. जेव्हा देवाची कृपा होते तेव्हा ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात तुमच्यापर्यंत येऊ लागते. तुमची ही वेळ लवकरच येत आहे. जेव्हा ती योग्य वेळ असेल, माझी योग्य वेळ असेल, तेव्हा तुम्हाला माझा प्रकाश दिसेल. तुम्हाला खूप आनंदी वाटू लागेल आणि तुमच्यासाठी गोष्टी घडू लागतील. त्या सकारात्मक असतील, तुम्हाला ऊर्जा देणाऱ्या असतील, तुमचे मनोरथ पूर्ण करणारे असतील, तुमच्या इच्छा पूर्तीकडे नेणारे असतील. जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा, मी तुमचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव तुमची काळजी घेत आहे. तुम्हाला कठीण काळातून आनंदाच्या मार्गावर नेण्यासाठी आले आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती देवाकडून लपलेली नाही. जे कोणी कर्जासाठी काही प्रयत्न करत आहेत त्यांनाही ते योग्य वेळ आल्यावर सर्व काही दिले जाईल. तुम्ही त्या संधींची वाट पाहत आहात तर काही काळ थांबा. तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येतील. फक्त विश्वास ढळू देऊ नका. जितका विश्वास आणि आनंदाने तुम्ही देवाला हाका माराल तितक्याच वेगवान गतीने ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्ही अनुभव कराल. तुमचे मन आनंदी होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की काहीतरी चांगले घडणार आहे. आणि हो, आनंदी व्हा, कारण खरंच आता तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. तुमची काळजी संपणारे आशीर्वाद पूर्वरत तुमच्या मार्गात येत आहे. देव तुमच्या जागा ज्या आजपर्यंत रिकाम्या होत्या, मग त्या काही ठिकाणी ते नाते भरल्या जातील. देव म्हणतात, माझे प्रिय बाळ, जे कोणी उत्सुक आहेत त्या आनंदासाठी, त्या मोठ्या उत्साहासाठी, तर आता त्यांना तो मोठा उत्साह, मोठा आनंद मी प्रदान करणार आहे. तुम्ही एका महत्त्वाच्या परिवर्तनासाठी तयार केल्या जात आहात. हे परिवर्तन तुमच्यासाठी सुखाचे, आनंदाचे क्षण देणारे ठरणार आहे. तुमची चिंता, क्लेश आणि ताप हरण करण्यासाठी आज मी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. जीवन खूप सुंदर आहे. त्याच्यावर प्रेम करा. उगाच रुसत राहू नका, दुःखी होऊ नका. तो क्षण सुद्धा जीवनात येईल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. एका क्षणासाठी तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे ते आनंदी क्षण प्राप्त करत आहात. देव तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत देतात त्या क्षणालाच तुम्ही हा उघडू शकून ऐकू शकता. देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत तेव्हा हे अनंत अफाट कार्य सतत सुरू आहे. तुमचे संरक्षण केल्या जात आहे. तुमच्या त्या जागा आनंदाने भरल्या जात आहेत जिथे तुम्ही देवाकडून अपेक्षा आणि इच्छा करत आहात. ज्या क्षणाला ज्या आनंदाची वाट तुम्ही पाहत आहात त्यासाठी तयार व्हा, कारण खूप काही वाईट दिवस तुम्ही पाहिले आहेत. पण आता मात्र तुम्हाला ते काहीही सहन करण्याची आवश्यकता उरत नाही, कारण देव तुम्हाला आता आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी काही आनंदाचे क्षण देणार आहेत. ते स्वीकारण्यास तुम्ही सज्ज आहात? तर होय देवा, मी सज्ज आहे असे टाईप करा. काही लोक तुमच्यासोबत असे काही जुळलेले होते जे नाही तुमच्यासाठी कधी आनंद मागायचे, नाही तुम्हाला कधी आनंदित होऊ द्यायचे. अशा लोकांसोबत तुम्ही खूप काही काळ काढला आहे. तुम्ही त्यासाठी माझ्याकडे खूप काही प्रार्थना देखील केली आहे. मी हे सर्व काही मान्य करतो, पण काही कर्मांना परिवर्तित करता येत नाही. ते कर्म भोगूनच पुढे जावे लागते. मग आता तुम्ही पुढे जाण्याची वेळ आली आहे. देव तुमच्यासाठी सुंदर आणि आनंदी मार्ग तयार करत आहे. जे काही नाते वाईट होते, ज्यातून तुम्हाला निरंतर ताण, तणाव, संघर्ष आणि दुःखांचा सामना करावा लागला आहे, या संघर्षांमध्ये तुम्ही कित्येकदा हार मानली आहे. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की यापुढे तुमची हार होणार नाही आणि तुमचा विजय निश्चित आहे. ज्यांनी कोणी तुम्हाला रडवले आहे आता ते त्या मार्गावर आहेत, कारण त्यांनी ते चुकीचे कर्म करूनही पश्चाताप केलेला नाही. म्हणून आता वेळ येणार ती त्यांच्या पश्चातापाची. तुम्ही ते सर्व काही पाहाल.
पण जर तुमच्या मनात दया, भावना आणि प्रेम असेल तर तुम्ही आता या क्षणाला त्यांना क्षमा करा लिहिले तर मी त्यांना क्षमा करेल. त्यांना त्या गोष्टींचा पछतावा तर नाही, पण मात्र ते तुमच्या गोष्टींची वाट पाहत आहे की तुम्ही परत त्यांच्याकडे वळता का. जर तुम्ही वळण्याची तयारी दाखवत नसाल तर नाही देवा मी नाही करू शकत असे लिहा. जर देव तुमच्या आशीर्वादांना परिपूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तर तुमच्या इच्छा प्रगट करा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. कधीकधी तुम्ही अशा नात्यांना खूप काही काळ सहन करत असता ज्यामुळे तुम्हाला निरंतर ताण, तणाव आणि संघर्षांचा सामना निरंतर करावा लागतो. खूप दुःखही होते, खूप त्रासही होतो आणि काही वेदनाही होतात. त्या तुम्ही सहन केल्या आहे. तुम्ही ते सर्व काही एका काळात सहन केले आहे. म्हणूनच आज देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आनंदित करण्यासाठी काही आशीर्वाद पाठवत आहे, जे योग्य आणि तुमचे तेच नाते तुमच्या सोबत ठेवतील ज्यासाठी तुम्ही आनंदित असाल, जे जवळ असताना तुम्हाला त्यांच्यापासून आनंदाची प्राप्ती होते. देव कधीही तुमच्यासाठी असे निर्माण करणार नाहीत जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे, पण काही काळ तुम्ही ते सहन केले आहे. ते भोग आता संपले आहेत. तुम्ही आता योग्य मार्गावर आहात. तुमच्या इच्छापूर्तीचा योग देवाने निर्माण केला आहे. तुम्ही काही गोष्टीत हरला नाहीत तर तुम्ही विजयी ठरला आहात, कारण तुम्ही ते सर्व काही सहन करून देखील उभे आहात. देव म्हणतात, बाळा तू फक्त दिसण्यानेच नाही तर तू अंतर्मनातून सुंदर आहेस. तू एक कृपाळू आहेस, कारण तू लिहितोस की मी त्यांना क्षमा करतो. होय बाळा, त्यांना क्षमा कर, माफ कर. त्यांना त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त व्हायला हवे. त्यांनी समजायला हवे की त्यांनी कुणाला वेदना दिल्या आहेत, कुणाला तरी त्रास झाला आहे. त्यांच्यामुळे कित्येक गोष्टी दुसऱ्यांना सहन कराव्या लागल्या आहेत, पण तरी देखील तू माफ केल्यास देवसुद्धा त्यांना क्षमा करतील. जर तुझी तयारी आहे तर त्यांना माफ करा लिहा. हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल. ज्यांचे मन हरलेले आहे, ज्यांना काही त्रास आहे, वेदना आहेत, त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी दाखवतील. तुम्ही कळत न कळत पुण्याचे भागीदार व्हाल, कारण स्वामी भक्तांचे हे कर्तव्यच आहे दुसऱ्यांना फक्त चांगला मार्ग दाखवणे. म्हणून नक्कीच शेअर करा. तुमच्या ही इच्छा पूर्ण होतील. स्वामी माऊलीकडे जो कोणी भक्त येतो तो प्रेमाने आणि आनंदाने परिपूर्ण होतो. त्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू नामस्मरणामुळे, देवावर विश्वास ठेवल्यामुळे कमी कमी होताना त्याचा अनुभव त्याला होऊ लागतो. जर तुम्ही हा अनुभव केला असेल तर आत्ताच कमेंट्समध्ये होय मी देवाचे अनुभव केले आहेत असे टाईप करा. देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने पाहत आहे. तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब एका चमत्कारिक आशीर्वादाने पूर्ण होणार आहात. पुढील आठवड्यात तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीत खूप काही परिवर्तन पाहणार आहात. तुम्ही जे काही कर्म करता त्यात तुम्हाला ते यश देवाकडून प्राप्त होणार आहे. तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत. देवाचे कार्य कधीही विलंबाने नाही तर योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येत असते. म्हणूनच हा संदेश देवाने तुमच्यापर्यंत पाठवलेला एक उत्कृष्ट संदेश आहे, जो तुम्ही ऐकताच तुमचा मान सन्मान अधिक वाढू लागणार आहे. तुम्ही याचा अनुभव 48 तासात करणार आहात. घाबरून जाऊ नका. ज्या लोकांनी तुम्हाला मागील काळात काही गोष्टींमुळे भिवले होते, काही भय भीती तुमच्या मनात निर्माण केली होती, त्यामुळे तुम्ही कधीही हरणार नाही. तुमचा विजय निश्चित आहे, कारण तो देवाने आधीच घोषित केला आहे. देव, तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. देव जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा देव तुमच्यासाठी
ते आशीर्वाद घेऊन येतात. आजही तसेच काही आनंदाचे घडलेले आहे. म्हणूनच देव हा संदेश घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत. कधीही विसरू नका की देवाची निरंतर कृपा तुम्हाला हवी आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. घाबरून जाऊ नका, कारण जे कोणी तुम्हाला घाबरवतात ते कधीच स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाहीत. म्हणूनच ते इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. कधीकधी एकटे राहावेसे वाटले तर राहा, पण त्या क्षणालाही देवाला आठवायला विसरू नका. जर तुमची मनस्थिती काही प्रमाणात एकांतात राहू इच्छित असेल तर तो वेळ तुम्ही स्वतःला द्या, कारण त्यामुळे तुम्ही अधिक मनाने बलवान आणि सशक्त व्हाल. कारण कधीकधी एकांतही तुमच्यासाठी अतिशय प्रिय असू शकतो, कारण तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार कराल. तुम्ही जे काही कर्म केले आहेत त्याचा विचार कराल. देव तुम्हाला सांगू इच्छितात की त्या काळात तू चांगले केलेले कर्म आठव आणि तू कधीही ते दूषित कर्म, ते वाईट कर्म करणार नाही किंवा तुझ्या हातून घडणार नाही याची शाश्वती मला दे, आणि मग बघ तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतील. बाळा, मी तुला कुठल्याही चुकीच्या मार्गावर जाऊ देण्यापासून निरंतर अडवतो. म्हणूनच तू आज या चांगल्या ठिकाणी आहेस. बाळा, तुझे घर, संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने भरलेले आहे आणि कायम तुम्ही अन्न, धान्य आणि विपुलतेने परिपूर्ण राहणार आहात. काळजी करू नका, कारण देवाचे अनंत आशीर्वाद तुमच्या दिशेने आहेत. पुढील आठवड्यात तुम्ही आश्चर्यकारक परिवर्तन तुमच्या जीवनात पाहाल, कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या घरात भरभराट आणि सुख संपन्नतेने तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठी, तुम्हाला आर्थिक संपन्नता देण्यासाठी आले आहेत. आज तू जर अमर्याद आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असशील तर आत्ताच होय म्हण. मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप कर. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. घाबरून जाऊ नकोस. तुला कधीही कुठल्याही प्रकारचे भय, भीती, ताण, तणाव निर्माण होणार नाही याची काळजी तुझा देव घेत आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यात काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. मी तुम्हाला विसरलो नाही. माझी वेळ ही तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे. ती एकदम योग्य वेळेवर तुम्हाला आशीर्वादासह प्राप्त होते. निश्चिंत रहा आणि पुढे पावले टाकायला सज्ज व्हा, कारण मोठे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. ज्या क्षणाला तुम्ही या संदेशाला उघडले आहे त्या क्षणापासून माझे कार्य तुमच्यासाठी दूरवर जरी सुरू असले तरी ते अखंडरित्या सुरू आहे. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर आहे असे टाईप करा. आपल्या मनात, विचारात निरंतर सकारात्मक राहा. सकारात्मकतेने तुमचे विश्वास दृढ होईल. सर्व काही तुम्ही जिंकू शकाल. सकारात्मक राहा आणि विश्वास ठेवा की सर्व काही तुमच्या भल्यासाठीच काम करत आहे. अविश्वासाने स्वतःला मर्यादित न ठेवता जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी करायचे असेल तेव्हा मी ते घडवून आणेल. तुम्ही फक्त काळजीतून मुक्त राहा. चिंता, काळजी आणि भय हे तुमच्या मनाला पोखरते, म्हणूनच त्यापासून निरंतर दूर राहा. काळजीमुक्त राहा, कारण मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा असताना तुमच्या मनातली प्रत्येक शंका दूर होईल. तुमच्यासोबत माझे चमत्कार घडू लागतील. माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा टाईप करा. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना मी यश देणार आहे आणि ते उच्च कोटीचे असेल. तुम्ही केलेली सेवा मी स्वीकार करतो. तुम्ही केलेले नाम जप मी स्वीकार करतो. तुम्ही वाहिलेले प्रसाद, नैवेद्य मी ग्रहण करतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो की यापुढे तुम्ही जेव्हाही काळजीत असाल तेव्हा माझे स्मरण करा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. काळजी करू नका, कारण तुमचा देव तुमच्यासाठी आव्हाने
पेलण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करत आहे. तुम्ही दुःखी नसून तुम्ही आता सुखी होणार आहात. ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा मी तुमच्या बाजूने कार्य करत असेल. या लढाईत तू एकटा नाहीस, तर मी तुझ्या सोबत आहे. बाळा, तू पुढे चालत राहा. तुला या जीवनरूपी कसोटीवर खरे उतरायचे आहे. ते कर्म करायचे आहे. मग मी तुझ्या सोबत आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव, कारण ते माझे बोल, माझे वचन तुझ्यासाठीच आहे. बाळा, तुम्ही आता एका सुंदर प्रवासाला सुरुवात केली आहे, जी तुम्हाला एका आनंदाच्या ठिकाणी नेणार आहे. तो आनंद तुमच्यासाठी आहे, कारण या प्रवासात तुमचा देव सतत तुमच्या सोबत आहे. तुम्हीही या प्रवासात माझ्यासोबत राहू इच्छिता? होय असेल उत्तर तर होय लिहा. तुम्ही जर आज हे ऐकलेत तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त करणार आहात. तुम्ही तुमच्या जीवनात ते सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे. कधीही तुम्ही हरू नका, कारण तुमचा देव प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनरूपी प्रवासात तुमच्या क्षणोक्षणी सोबत आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही मन एकाग्र करून ऐकला आहे. तुमच्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत. तुमच्या कुटुंबावर, तुमच्यावर आणि तुमच्या मुलाबाळांवर निरंतर स्वामी कृपा राहो. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही स्वप्नांना पूर्णता देव. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.